मदत नाही अनंत कोटी ब्रह्मांड महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव आरती घ्या वाजवतेले म्हणा वाजवून म्हणा कोण थांबले म्हणा 5 मिनिट बजावून फिर 5-10 मिनिट
मिरची की भाजी खाता मग सगळ्यात लहानाचं जास्त आता फक्त मलकापूर रायदर जिंकली याचा मतलब मलकापूर जिंकली, मलकापुरातले लोक जिंकले, मलकापुरातली सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या, बुलढाणा जिंकला. आपल्याला अजून काय पाहिजे? सर्व खुश, आम्ही खुश. सर्व प्लेयरनं मनापासून जिद्दीनं गेम खेळला, त्याच्यामुळे मग काही विषयच नाही राहिला. जिंकणं हा आमचा पहिल्यापासूनचा हक्क होता, कारण आम्ही तेवढी मेहनत केली होती, आमचा तो डिझर्व केला. ज्या टीम आमच्याशी हरल्या त्यांनी आमच्याशी हस्तांदोलन करताना हेच म्हटलं की आम्ही एकदम चांगल्या टीमकडनं हरलो, तुम्ही ते डिझर्व करतात, तुमच्यासाठीच हा कप आहे यावर्षीचा. याच्या उपर आम्ही काय म्हणणार आहे? आम्हाला भयंकर आनंद झालेला आहे या गोष्टीपासून. आमचे सगळे प्लेयर फार खुश आहेत, परंतु आज फक्त आम्ही 5-6 हजार आहे. जर पूर्ण टीम असती तर आज मला फार आनंद झाला असता, परंतु इलाज निघालं. पण येणाऱ्या 15-20 दिवसात आम्ही सर्व डबल एकदा युनायटेड येऊ, तेव्हा तुम्ही आमच्याशी डबल एकदा कॉन्टॅक्ट करसाल. आम्ही तुमच्याशी वेळेनं फुरसतनं सगळेजण बोलू. आणि तुझ्या समोर सगळे मोठे मोठे दिग्गज होते, तर तुला त्यांना पाहून काय वाटलं आणि तू कशा प्रकारे खेळला? काहीच नाही, काका होते, काकांनी कॉन्फिडन्स दिला होता मला की तू खेळू शकतो, तुझी बॉलिंग खूप फास्ट आहे, तुला जशी बॉलिंग करायची तशी कर, मी तुला काहीच म्हणणार नाही. तर मी काकांनीच मला खूप कॉन्फिडन्स दिला, त्याच्यामुळे मी टाकली बॉलिंग खूप चांगली. बस इतकंच आहे. पहिले मी राजूचं अभिनंदन करेल आणि बाकी टीम तर आहेच, पण राजूची मेहनत मी स्वतः बघितली. सकाळी 6 वाजता ओमला फोन करायचा, अरे उठला का, मी तयार होऊन येतो. मी आतापर्यंत कोणताच कॅप्टन असा बघितला नसेल की जो इतक्या पहिल्यापासून म्हणजे मुलांना तयार करतो. सकाळी 6 वाजता राजू तयार होऊन ओमला घ्यायला यायचा. एक दिवस ओमला फोन केला, ओम म्हणे राजूदा तू पुढे मी मागून येतो, आणि ओम गेलाच नाही. म्हटलं काय ओम तू गेला नाही तर राजूदादा आला होता का? हो म्हणे राजूदादा एकटा जाऊन खेळला. म्हणजे कॅप्टनशिप काय असते राजूकडून शिकावं. नेतृत्व चांगल्या माणसाला असला तर कुठेही पोहोचू शकते. आपल्याला मोदीजीहून कळालं, पण आपल्या राजूकडून पण आपण घेण्यासारखा घेऊन आहे की छोट्या गावात राहून त्यांनी सांगितलं आम्ही मातीतून खेळलो. खरंच हे मुलं मातीतून वर आलेले आहे. टर्फ नाही, काही नाही, कुठली सुविधा नाही, पैसे त्यांच्या लोकांचे मुंबई पुणे इतका पैसा पण नाही, पण माणसं जिद्द असेल तर काय करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे राजू. आणि राजूसोबत मी रेणूचं पण आहे करायला अभिनंदन की रेणू पण जरा म्हणजे सकाळी 6 वाजता उठून पाठवायची, नाही तर एखाद वेळी जाऊ थंडी आहे कसा झोपा न. मी स्वतः कधी पॉझिटिव्ह नेचर कसं असावं आणि पॉझिटिव्ह नेचर पण राजूत आहे की आम्ही जिंकणारच, तर तो जिंकूनच आला. से माया बड़ी चीज़ है, इमारत से पाया बड़ी चीज़ है, इजाज़त से माया बड़ी चीज़ है, कुछ कर दिखाने के लिए बुजुर्गों का साया बड़ी चीज़ है, कुछ कर दिखाने के लिए बुजुर्गों का साया बड़ी चीज़ है. आणि खरोखरच मलकापूरमध्ये सगळ्यांचा पाठिंबा मिळाला याच्यासाठी. सर्व मलकापूर टीमचं तर खरोखरच अभिनंदन आहे. कौतुकास्पद सगळेच आहे याच्यामध्ये. त्यांच्यासोबत त्यांच्या घरच्यांची पण मेहनत आहे आणि पूर्ण गावाचा सुद्धा सपोर्ट आहे. पुढच्या वेळेला जेव्हा कुठली पण मॅच किंवा कुठलंही सामाजिक कार्य असेल तेव्हा सगळ्यांनी एकत्रीकरण येऊन यावं ही सगळ्यांसाठी विनंती आहे. लेडीज सुद्धा आणि जेंट्स सुद्धा. धन्यवाद सगळ्यांना. अजून कोणी बोलणार असेल तर यावं. आता यांना नाश्ता द्या, माझी इच्छा आहे. काय बोलू, बोलायला शब्द ठेवले नाही. खूप अभिनंदन सगळ्या टीमचं आणि खूप छान खेळले. आणि मला कॅप्टनचा हाच आनंद होतो की त्यांनी पहिलंच वाक्य म्हटलं होतं अगदी मनापासून की आम्ही इथे आलो आणि आम्हाला एकच माहिती आहे गोष्ट, ती म्हणजे हा कप इथून घेऊन जाणे. आणि त्यातच आम्हाला खूप कौतुक वाटतं. धन्यवाद, थँक्यू. त्यानंतर महाराष्ट्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गौरीशंकर मंदिराच्या ग्राउंडवरतीच प्रॅक्टिस करून मलकापूरचं नाव सर्वदूर आपल्या समाजात गाजवलं. याबद्दल टीमचं तर खूप खूप अभिनंदन करावं लागेल. आणि आपल्या समाजातले सगळे सुशिक्षित असे सगळे लोक आहेत. आता या टीममधले जवळपास 6 जण बाहेर सर्व्हिस करतात आहे. आणि असं असताना या कॅप्टनने सगळा सहयोग घडवून आणून अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं याला उत्तर देत जी टीम जिंकली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि अशीच एकत्रित सगळी संघटित अशी राहिली तर कुठलीही ताकद पुढे जात असते आणि मिळते. हे आज या आपल्या मलकापूर टीमने दाखवून दिलेलं आहे. तर मलकापूर टीमच्या सगळ्या खेळाडूंचं
आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. Welcome to all the team who has taken this cup from Mumbai, from Pune. सर्वप्रथम मी सर्व सावजी समाजाचं तुमचं इथं अभिनंदन करतो की तुम्ही जो स्पिरिट दाखवला, तुम्ही जो उत्साह दाखवला. मी काल आमच्याकडे कार्यक्रम असतानाही बघितलं की इतके जण, मला असं वाटतं काय चालू आहे तिकडे, मला वाटलं कोणती दुसरी मॅच आहे काय, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की यांच्या समाजाची मॅच आहे. तर खरंच खूप प्रशंसनीय आहे. खूप अभिनंदन सर्वांचं. आणि राजू भाऊला आम्ही बऱ्याच दिवसापासून बघतो. राजू भाऊचा जो उत्साह आहे प्रत्येक माणसाशी बोलण्याचा, प्रत्येकाला मदत करण्याचा, तर निश्चितपणे तो प्रशंसनीय आहे. ओम सुद्धा माझा मित्र आहे. त्यानं सुद्धा, मला माहित नाही त्यानं काय कामगिरी केली, परंतु निश्चितपणे ओम सुद्धा खूप पॉझिटिव्ह विचाराचा माणूस आहे. तर सर्व टीमचं खरंच अभिनंदन करतो. आणि तुम्ही सर्व जो सपोर्टर्स आहेत, तुम्ही जे सपोर्टर्स केलं आणि अजून तुमच्या ज्या विल पॉवर होती की नाही आपली टीम जिंकायला पाहिजे, तर निश्चितपणे तो त्याचाच एक परिणाम आहे. यांनी तर मेहनत केली, परंतु प्रत्येकाचा तुमचा सुद्धा ज्याला आतून वाटते की आपली टीम जिंकायला पाहिजे. कारण आपण चक दे इंडिया किंवा असे बरेच मूवी पाहिले, तर त्याच्यामध्ये आमिर खानचा तो कोणता पिक्चर होता, नाही लगान. हा, तर असं म्हणजे काय आहे की जे जमिनीतून आलेले लोक असतात ते कोणाला पण बीट करू शकतात. तर निश्चितपणे पुणे मुंबई सारखे संघ असताना सुद्धा मलकापूरचा संघ जिंकतो, तर हे खरंच खूप प्रशंसनीय आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि भविष्यात सुद्धा लेडीज टीम तयार होणार आहे, म्हणून देवळे काकू वगैरे त्या सुद्धा तयारी करतील. त्यांना सुद्धा आतापासूनच प्रिपेअर राहण्याचा सल्ला देतो. आणि परत सर्वांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. लाल ब्राह्मण समाजातर्फे LB3 जी कॉम्पिटिशन पुण्याला ऑर्गनाईज झाली, त्यामध्ये आपल्या मलकापूर संघाने जो पूर्ण 18 टीममध्ये विजय मिळवला, तो एक उल्लेखनीय आहे. राजूनी केलेलं एक कॅप्टनशिप, म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या लिडरशिप क्वालिटी सगळ्या टीमच्या मेंबरनी आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी सांगत केल्या त्या ऐकत केल्या पोरांनी, प्रत्येक गोष्टी. आणि कोऑर्डिनेशन नंबर 1 होतं सर्वांचं. कोणाचं कधी असं डिस्प्यूट, कोणाचं वाद काही आपल्याला दिसलं नाही. टीम याचा झेल सुटलं, सोनलनी झेल सुटला, रोशननी पकडला. याच्यावरून एक टीमवर्क आपल्याला पूर्ण दिसून येत होतं प्रत्येकांमध्ये की, आणि कोणी विकेट पडली लगे बिलकुल एकत्र येत होते. या टीम एफर्टशिवाय हे गोष्ट शक्य नाही आहे. आणि घेतलेली मेहनत आज उदयाला आली आहे, त्याबद्दल सर्वांना मी अभिनंदन करतो. अशीच उत्तर तुमची कामगिरी करत राहो, याबद्दल तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. धन्यवाद. मलकापूरचं नाही म्हणणार मी, पण आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण मॅच जरी तुम्ही खेळत असले तरी प्रत्येक बॉलचा आनंद जो आम्ही घेतला तो तुमच्यापेक्षा जास्त घेतला. म्हणजे इव्हन शेवटच्या मॅचमध्ये तू आउट कर, मी तुला उद्या कचोरी देतो. स्वानंद तू असा कर, रोशन तू असा कर, हे अमिताभचे वाक्य होते घरी. आणि त्याच्यामुळे आम्ही इतका आनंद लुटला की डोळ्याचे पारणे फिटले तुमच्या मॅचमुळे. पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगला आनंद मिळू द्या. आम्ही तुमचं याच्याहीपेक्षा जंगी स्वागत करू असं मी सगळ्या. पण टीम मागे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, मित्रांची प्रेरणा असते. आज तुम्ही सर्व आलात, आम्ही जिंकलो, पण आज जिंकल्यापेक्षाही आज जास्त जोराला आनंद झाला. कारण आज तुम्ही सर्वांनी आमचा आनंद साजरा केला, आम्हाला आनंद द्विगुणित करून दाखवला. त्याच्यामुळे आपले मनापासून आभार, मनापासून आशीर्वाद द्या.